सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। मराठा आरक्षणासाठीच्या पुढच्या आंदोलनाची दिशा 23 डिसेंबरला ठरणार आहे। सरकारने शब्द पाळावा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत केलं। 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावं यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। तर थोडी वेळ वाढवून देण्याची मागणी गिरीश महाजनांनी शनिवारी जरांगेंना भेटून केलेली होती। परिणामी नवा तिढा निर्माण होणार असल्याचं स्पष्टच झालेलं आहे। अंतरवाली सराटीतल्या बैठकीसाठी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले होते। त्यामुळे एखाद्या जाहीर सभेचं स्वरूप या ठिकाणाला प्राप्त झालं। सकाळपासूनच मराठा समाज बांधवांसोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू। आरक्षणाच्या अनुषंगाने विविध विषय आणि आंदोलनाचं स्वरूप यावर विचार मंथन करण्यात आलं। त्यानंतर दुपारी 3 वाजता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा माध्यमांसोबत संवाद साधला। 23 डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होतं। ते 23ला 17च्या ऐवजी 24च्या आतच करायला असं म्हणलं नाही आम्ही की 24 डिसेंबरच्या नंतर घोषणा करणार आहे। आज करायची तर 23 पर्यंत करायला, कारण आम्हाला कळू द्या 24 डिसेंबर त्यांना वेळ दिलेला आहे, त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण देतात का। सरकारने दिलेला शब्द पाळावा याचा मनोज जरांगे पाटलांनी पुनरुच्चार केला। मराठा समाजाला विचारून आंदोलनाची आगामी दिशा ठरवणार असल्याचं जरांगे पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं। सरकारला 1 तासाचाही वेळ वाढून देणार नाही यावर ठाम असल्याचंही जरांगे पाटलांनी सांगितलं। 24 डिसेंबर पर्यंत ते 100% मराठ्यांना आरक्षण देतील याच्यात आत्ताही मराठ्यांना शंका नाही। परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक शनिवारी गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती। सरकारला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय, त्यामुळे जरांगेंनी 24 तारखेच्या अल्टिमेटम बाबत पुन्हा विचार करावा आणि सरकारला वेळ वाढवून द्यावा अशी विनंती महाजन यांनी केली होती। मात्र जरांगे पाटलांनी 1 तासही वाढवून देणार नसल्याची भूमिका घेतली आहे। परिणामी राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे। आम्ही ज्या गतीने काम करतो आहे आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय रोज चालू आहे, त्याच्यावर निर्णय लवकर होणार आहे। आपण बॅकवर्ड कमिशन मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी नेमलेला आहे, ते आता कामाला लागले आहेत। परवा त्यांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, आपण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण दुसरे अध्यक्ष नेमले, सदस्य नेमलेले आहेत आणि ते अतिशय वेगाने काम करतायत। मराठा आरक्षणासाठी दिलेल्या अल्टिमेटमची तारीख आता जवळ येत चालली आहे। मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा शब्द सरकारनं दिलाय। आता अल्टिमेटम आणि सरकारचा शब्द याचा मेळ कसा बसणार हाच कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरामध्ये ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या आवारात परिषद झाली। महाराष्ट्रातील ओबीसी समाजातले विविध प्रतिनिधी यात सहभागी झाले। या परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात निषेधाचा ठराव पारित झालाय। सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी ओबीसी समाजाचं नुकसान करणारी असल्याचं ओबीसी नेत्यांचं मत आहे। या त्यांच्या बदलत्या भूमिकेचा आणि माननीय छगन भुजबळ साहेबांसारख्या मोठ्या नेत्यावर ते जे आक्षेपार्ह बोलून राहिले, जे द्वेषातून बोलून राहिले, त्या भावनेचा या ठिकाणी सर्व परिषदेमध्ये एक सुराने एक दिलाने त्या मनोज जरांगेचा या ठिकाणी निषेध ठराव पारित झाला आहे। बीड हिंसाचार प्रकरणावरून पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलाय। जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांना शोधून अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले। 23 डिसेंबरला बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा होतीये। या सभेच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते। त्याचसोबत खबरदारी म्हणून उपद्रव घालणाऱ्या 350 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे। राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांना आव्हान दिलंय। मराठा जातीच्या मुद्द्यावरून विखे पाटलांनी शरद पवारांवर टीका केली आहे। विखे पाटील यांच्यासोबत अजित पवार मंत्रिमंडळात असताना ही टीका झाली, त्यामुळे नवाच तिढा निर्माण झालाय। पाहूयात स्पेशल रिपोर्ट।
मराठा मोर्चामध्ये गाजलेली एक मराठा लाख मराठा ही घोषणा आता राजकीय आव्हानासाठी वापरली जाते. शरद पवारांची मराठा समाजासोबत बांधिलकी असेल तर त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा द्यावी असं आव्हान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. आता तुम्ही मराठा समाजाची आम्ही मराठा आहे हे म्हणायला सुद्धा तुम्हाला बरं वाटायला लागलं. मला ज्यावेळी विचारलं की तुमची जात कोणती आहे ते मी जातीवर लक्ष ठेवलं. जातीच्या संदर्भात मी राजकारणी बोलत नाही. शरद पवारांना मराठा आहे हे सांगायला कमीपणा वाटत असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला. त्यांच्या या आरोपावर शरद पवार गट आणि अजित पवार गटानं निशाणा साधला. शरद पवारांनी राजकारणात जाती धर्माचा आधार घेऊन नव्हे तर सर्वसमावेशकपणे व्यापक राजकारण केलं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यांच्याकडे हेडलाईन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता इतके 10 वर्ष झालं त्यांचं सरकार केंद्रापासून दिल्लीपर्यंत आहे. आता 10 वर्ष त्यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात. शरद पवार आणि विखे परिवाराचं आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात कधीच सख्य नव्हतं, पण सध्याचं राजकीय चित्र वेगळं आहे. अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील एकाच मंत्रिमंडळात आहेत. मग असं असताना विखे पाटलांनी शरद पवारांना जातीच्या मुद्द्यावरून आव्हान का दिलं असेल हा प्रश्न आता निर्माण होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जळगावमध्ये पुन्हा एकदा महाजन आणि खडसे आमने सामने आलेत. दाऊदशी संभाषणामुळे पक्षातून काढलं असं एकनाथ खडसेंनी समजू नये तर पक्षात राहून चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केल्यानं पक्षातून हाकलून दिल्याची जळजळीत टीका मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर केली आहे. देशद्रोहाच्या आरोपावरून सुधाकर बडगुजर यांची SIT चौकशी केली जाते आहे. त्याचप्रमाणे गिरीश महाजन यांची देखील SIT चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खडसेंनी केली. यावर प्रतिक्रिया देताना महाजनांनी खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला. मला असं वाटतं की ज्यावेळेस माझ्यावर आरोप झाले, आक्षेप घेण्यात आले त्यावेळेस पक्षाने माझा राजीनामा घेतला होता. आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत. तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल? त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि नंतर SITच्या समोर गेलं पाहिजे तरच खरं चौकशी होऊ शकेल. नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वाशिंगमध्ये त्यांचा माणूस टाकला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो. तसं गिरीश महाजनही या वाशिंगमध्ये टाकून बाहेर येतील की काय अशी मला भीती आहे. सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे. त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं. उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही. स्वच्छता मोहिमेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांचीही चांगलीच राजकीय धुलाई केली आहे. मुंबईमध्ये गेल्या 25 वर्षात वेगळीच धुलाई सुरू होती असा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. त्यामुळे विरोधकही आक्रमक झाल्यानं पुन्हा राजकारण सुरू झाले. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबईत स्वच्छता मोहिमेला चांगलाच वेग आलाय. मुंबईत स्वच्छता अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सहभागी झाल्यानं सर्व यंत्रणा ही झाडून कामाला लागली होती. मागील आठवड्यात समुद्र किनाऱ्यावर झालेल्या स्वच्छता मोहिमेवरनं आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. समुद्रात कुणी ट्रॅक्टर चालवतं का अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती आणि त्या टीकेचा हिशेब मुख्यमंत्र्यांनी चुकता केला. मागील 25 वर्षात रस्ते कुणी धुतले नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या मर्मावर घाव घातला. तुम्ही कधी बघितलं होतं 5, 10, 20 वर्षामध्ये रस्ते धुताना? नव्हतं ना. आणि मग काही लोक दुसरी साफसफाई करत होते, ते जाऊ दे, पण आपण इकडे रस्ते धुवूया. मुंबईत चांगल्या प्रकारे नालेसफाई झाल्यामुळे कुणाला गाणं बनवण्याची वेळ आली नाही याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांनी राजकीय धुलाई केल्यामुळे विरोधकांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. एकनाथ शिंदे खरं तर गेले 2.5 वर्ष 3 वर्ष नगरविकास मंत्री होते. आता पण ते नगरविकास मंत्री आहेत आणि त्यांनी जे निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतले तर ते आपण, आणि निर्णय चांगले नाही झाले तर ते उद्धवजी ठाकरेंनी, ही त्यांची जुनीच भूमिका झाली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या भूमिका आता ह्या दिल्लीवरून ठरतात हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे.
आणि त्यामुळे खरं तर त्यांची भूमिका ही त्यांची नाही, तर ही ती दिल्लीची भूमिका आहे. कसं आहे, स्वतःची पाठ स्वतः ठोपटायचं असेल तर त्यांनी ठोपटावं, त्याला काही दुसरा काही मार्ग नाही आहे. पण महाराष्ट्रातले जे मूळ प्रश्न आहेत ते आहेत शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे आणि महागाईचे. त्याच्यावर राज्याचे मुख्यमंत्री बोलायला पण तयार नाही. मुंबईतल्या स्वच्छता मोहिमेला राजकीय स्टंट म्हणणाऱ्यांनी खरं चित्र काय आहे ते इथे येऊन पाहावं असं आव्हानही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. आता विरोधक मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता सोबत डान्स पार्टी करणं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला महागातच पडलंय. यावरून आता मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊतांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं अनिल पाटील म्हणाले. आता ठाकरे कुटुंबियांकडनं किंवा उभाटा गटाकडनं सातत्याने दुसऱ्या पक्षावरती टीका करण्याची त्यांना ज्या ठिकाणी संधी मिळत असेल त्या ठिकाणी त्यांनी सल्ला केलेली आहे. हा प्रश्न संजय राऊतांनाच मला विचारायचा आहे की आता हा कुत्ताचं करायचं काय? हा कुत्ता जर का तुमच्याबरोबर कुत्र्यासारखा नाचत असेल तर त्यावेळेला आता तुमची भूमिका काय ही त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि सरकारमध्ये जुंपल्याचं बघायला मिळतंय. शनिवारच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा खोक्यांचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारला लक्ष्य केलं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीही ठाकरेंवर जोरदार पलटवार केल्याचं बघायला मिळतंय. खोके कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल. ठाकरेंचा पुन्हा खोक्यांवरून प्रहार. खोके सरकार 50 खोके एकदम ओके. कशासाठी, कोणासाठी, कोणी दिले हे आता उघडकीस आले. सीएम शिंदेंचा तडजोडीचा पलटवार. जर तुम्हाला अदानीला विरोध होता तर सॅकलिंगला विरोध करण्याचं कारण काय? धारावी पुनर्विकासावरून आरोप प्रत्यारोप की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की. काही तडजोडी तुटल्या असतील. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंमध्ये सामना. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. शनिवारी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात धारावी वासियांनी विराट मोर्चा काढत विकासक अदानींवर जोरदार निशाणा साधला. धारावी पुनर्विकासात सर्वात मोठा TDR घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरेंनी केला. हे सांगतानाच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा खोके आणि बोके उल्लेख करत सरकारवर हल्ला चढवला. आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके. यांना 50 खोके आता कमी पडतायत, यांची मस्ती वाढत चालले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार पलटवार केला. सायकलिंग नावाच्या कॉन्ट्रॅक्टरचा पर्याय काही तडजोडी जुळून न आल्यानं नाकारला का, असा पलटवार मुख्यमंत्री शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला. सायकलिंग नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं कॉन्ट्रॅक्ट का रद्द केलं? जर तुम्हाला अदानीला विरोध होता तर सायकलिंगला विरोध करण्याचं कारण काय? त्यामुळे मला वाटतं काही तडजोडी तुटल्या असतील आणि त्यामुळे हे सगळं घडत असेल. एकनाथ शिंदेंच्या या टीकेनंतर ठाकरे गटानं पुन्हा एकदा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतं. खरं तर यावेळी मुंबईला त्रास झाला, किती वेळा रस्ते दुरुस्त आहेत. त्याबरोबर जगामध्ये जे प्रदूषणकारक शहर आहे ते मुंबई आहे आणि त्यामुळे त्यांचं सगळं हे उघडं पडलेलं आहे. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जे आरोप उद्योजकांवर किंवा महानगरपालिका कारभार करत होते ते आज मात्र उघडे पडले, एवढं मात्र निश्चित आहे. धारावी पुनर्विकासावरून ठाकरे आणि शिंदेमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडतात. त्याच अदानी समूहानं देखील उद्धव ठाकरेंचे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे धारावी पुनर्विकासावरून सुरू झालेलं राजकारण आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मी अजून म्हातारा झालेलो नाही, भल्या भल्यांना सरळ करण्याची ताकद आपल्यात असल्याचं म्हणत शरद पवारांनी एल्गार केला. निमित्त होतं खेडमधल्या बैलगाडा शर्यतीचं. पुण्यातील खेडमध्ये साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आपण अजून तरुण आहोत, नवा इतिहास घडवणार असल्याचं पवारांनी म्हटलंय. तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी 1400 वर्षाचा झालो, मी 40 वर्षाचा झालो, काय तुम्ही माझं बघितलं अजून?
मी काही म्हातारा झालो नाही. लई भाजी लोकांना सुद्धा सरळ करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे. तुम्ही काही चिंता करू नका. जे काही तुमचं दुखलं असेल ते सर्व दुःख करण्यासाठी जे करायला लागेल ते आपण सगळे मिळून करू आणि एक नवीन इतिहास बघू. एवढंच या ठिकाणी सांगतो. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि माझे जनशब्द संपवतो. नागपूर जवळच्या बाजारगाव इथं असलेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारुगोळा होता, रसायनं होती, त्यामुळे यात मोठी जीवितहानी झाल्याची भीती आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाहीये. दरम्यान स्फोटानंतर स्थानिक आक्रमक झाले, मात्र पोलिसांनी जमाव पांगवला. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. सुबह 9 बजे रिपोर्ट हुआ कि एक प्रोसेस बिल्डिंग में प्रोडक्ट बनाते हैं बूस्टर्स, जो कोल माइंस में यूज होता है. उस ऑपरेशंस में सीविंग ऑपरेशन होता है. तो कोई भी एक्सप्लोसिव में रॉ मटेरियल को सीव करके यूज किया जाता है. जब सीविंग कर रहे थे उसी समय ये घटना घटी. उसमें जो रिपोर्ट है 9 लोगों की मृत्यु का रिपोर्ट आया है. अभी फाइनल कंफर्मेशन जैसे हॉस्पिटल रिपोर्ट करता है कितनी एक्चुअल कंफर्मेशंस है, बट स्फोट झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. काही लोकांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेला आहे आणि मी स्वतः आता भेट देण्याकरता त्या ठिकाणी निघालेलो आहे. ज्या काही त्या ठिकाणी गोष्टी करायच्या असतील त्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना मदत देखील जाहीर केलेली आहे आणि एकूणच याच्या पाठीमागची कारणं काय आहेत ती कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुण्यातल्या पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करणाऱ्या वृषाली ढोले शिरसाट या तरुणीचा अनिस आणि पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केलाय. ही तरुणी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याकरता गंडे दोरे बांधून राख खायला देत होती, पाय धुतलेलं पाणी प्यायला देत होती. एका तरुणाची तिनं 1.5 लाखांची फसवणूकही केली. फसवणूक झालेल्या तरुणाच्या तक्रारीनंतर स्टिंग ऑपरेशन करत तिचा पर्दाफाश करण्यात आला. वृषाली आणि तिच्या साथीदारांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला. अतिइंद्रिय शक्ती अंगी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ 30 वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या बाईनं सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रृंगी ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बाईचा पर्दाफाश केलेला आहे. या सगळ्या सविस्तर घडामोडी आपण बघत होतो. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान स्वरूपातल्या बातम्या घेऊन काही क्षणात आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.